नगरपरिषद तिरोडा येथील कचरा भिवापूर वासियांचा बनू शकते मृत्यूचे कारण। मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक नगरपरिषद शहरी विभागात कचऱ्याची गाडी फिरवून तो कचरा शहराबाहेर नेऊन टाकतात व कचऱ्याचे वर्गीकरण करून खत तयार करण्याच्या प्रक्रिया करतात, परंतु तिरोडा नगरपरिषद ही तसं न करता लोकांच्या जीवाशी खेळताना दिसून येत आहे। तिरोडा शहराच्या बाहेर 5 किलोमीटर अंतरावर भिवापूर गावात गांडूळ खताच्या नावाने डंपिंग यार्ड उभारण्यात आला आहे, परंतु या डंपिंग यार्डमध्ये भिवापूर ग्रामस्थांचा जीवन मृत्यूचा खेळ पाहायला मिळत आहे। गावालगत असलेले डंपिंग यार्डमध्ये नुसता कचराच नाही तर मेलेले जनावर सुद्धा आणून टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे। या अनुषंगाने भिवापूर येथील सरपंचांनी नगरपरिषद येथील कचऱ्याच्या गाड्या थांबवून घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देताना दिसून आले। सरपंच राजकुमार ठाकरे यांनी नगरपरिषद तिरोडा येथील कर्मचाऱ्यांना सांगितले की जोपर्यंत कचऱ्याची व्यवस्था पूर्ण होत नाही तोपर्यंत गावालगतच्या डंपिंग यार्डमध्ये तिरोडा शहरातील कचरा येऊ देणार नाही आणि याची तक्रार जिल्हाधिकारी गोंदिया यांना सुद्धा करणार आहोत। नमस्कार, मी राजकुमार ठाकरे, सरपंच ग्रामपंचायत भिवापूर। आज या ठिकाणी नगर परिषदच्या ज्या लोकांनी रोडावरती तिरोड्याच्या पॉलिथिन, सिरिंज, काचाचे काही गळे असतील, काही कोंबडीचे पिसारे वगैरे येऊन या ठिकाणी भिवापूरला टाकतात आणि याच्यामुळे आमच्या गावातील लोकांच्या आरोग्याला फार धोका आहे। याच्यासाठी आम्ही याआधीसुद्धा जे या ठिकाणचे सीओ होते परिहार साहेब त्यांनासुद्धा वारंवार विनंती केली होती। त्यांचा नेहमी एकच म्हणणं असतो की आमच्याकडे ग्रामपंचायतची एनओसी आहे। मी मान्य करतो, जर तुमच्याकडे ग्रामपंचायतची एनओसी असेल तर तुम्ही आम्हाला ती दाखवावी आणि ग्रामपंचायतची एनओसी ही कचरा बाहेरून आणल्यावर त्या ठिकाणी शेड तयार करून त्याचा वर्गीकरण करून लोकांना तो खत तयार करून देण्याची अशा प्रकारची ती म्हणजे परवानगी असते, परंतु ती सुद्धा परवानगी तुमच्याकडे नाही आम्हाला माहीत आहे। आणि असेलही तर अशा प्रकारचा कृत्य जर तुम्ही वारंवार करत असाल तर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन ती ज्या कोणी इस्मानी तुम्हाला आधीच्याने दिलेली असेल परमिशन, ती परमिशन आम्ही रद्द करून टाकू। पुन्हा तुमच्या कचऱ्याच्या गाड्या भिवापुरात येऊ नये याची दक्षता घ्यावी आणि या विषयावर आम्ही 2 दिवसात माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सुद्धा भेटणार आहोत। कारण की या पद्धतीची घाण याच्या आधी 2-3 वर्षाच्या आधी या ठिकाणी मेलेले जनावर आणून टाकलेले होते। तर भिवापूर या गावात वावरणारे लोक हे शेवटी माणसं आहेत, जनावर नाहीत, हे सुद्धा त्या नगर परिषदेच्या लोकांना कळलं पाहिजे। आणि जे आता जोपर्यंत तुमचे वर्गीकरणची त्या ठिकाणी मशीन लागत नाही कचरा वर्गीकरणाची, किंवा तुम्ही आम्हाला जोपर्यंत भिवापूरच्या ग्रामपंचायतची एनओसी दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या गाड्या गावात शिरू देणार नाही, हा शेवटचा इशारा तुम्हाला आहे। नाही तर याच्यातून मार्ग जर काढायचा असेल तर माननीय सीओ यांनी आमच्याशी बैठक घेऊन किती दिवसात तो काम पूर्ण करतील याबाबतची सविस्तर चर्चा आमच्याशी करावी आणि आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं, जेणेकरून आम्हाला कुठल्याही प्रकारचा यानंतर त्रास नको। कारण की तुम्ही पाहिले असाल ज्या ठिकाणी तो घाण केर कचरा फेकलेला आहे त्या ठिकाणी बाहेरचे आजूबाजूचे शेतकरी, शेतमजूर आणि आता सध्याच्या परिस्थितीला निंदणाऱ्या बाया त्या ठिकाणी जेवण करतात आणि त्या जेवणाच्या ठिकाणी त्या रोडावरती रोडाच्या मधोमध तुम्ही या प्रकारचे घाण जर पसरवत असाल तर हे योग्य नाही। आणि या विषयावर आम्ही एक पत्र बनवणार आहोत, तो एक पत्र पोलीस स्टेशन तिरोडा इथे देणार आहोत, BDO यांनाही देणार आहोत आणि आरोग्य विभागाला सुद्धा देणार आहोत आणि शेवटचा पत्र आणि समक्ष बैठक आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची घेणार आहोत। धन्यवाद।